अतिशय अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न आहे जो की आज आपण कव्हर करणार आहोत. काय स्ट्रीट लाईट पोल स्ट्रक्चर, या टाईपचं स्ट्रक्चर बघितलं असेल बघा तुम्ही. हे असं असतंय, हे असं असतंय, त्याच्यानंतर एक ट्यूबलाईट स्ट्रक्चर असतंय आणि त्याच्यानंतर एक ते ट्यूबलाईट लावलेली असते. कधी कधी दोन्ही साईडला असतं, कधी कधी एका साईडला असतं. पाहिलं असेल ना स्ट्रीट लाईटला, रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीचं स्ट्रक्चर हे हमखास तुम्हाला दिसणार. रात्रीच्या वेळेस ही ट्यूबलाईट प्रकाश देण्याचं काम करेल आणि इथं जो पाथ आहे, फुटपाथ किंवा मग रोड, तो पूर्ण प्रकाशमय झाल्याशिवाय राहणार नाही आणि युनिफॉर्म इल्युमिनेशन देण्याचं काम हे करतं. ओके, पाहिलं की या टाईपचं पोल. तर याची वायरिंग वगैरे आपल्याला बघायची. तर बघा थोडं कन्स्ट्रक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू बघा. स्टील ट्युब्युलर पोल, आता दोन टाईपचे पोल आहेत बघा. तुम्ही हे लाईन सपोर्टमध्ये सुद्धा बघितले. हे ट्युब्युलर पोल आणि दुसरे जे आहेत ते रोल्ड पोल म्हणतात. त्याला काय म्हणतात? रोल्ड पोल. याच्या पटरीसारखे असतात ते. कशाच्या? ट्रेनच्या पटरीसारखे. रोल्ड पेल किंवा रेल पोलसुद्धा म्हणतात त्याला. पण हे पोल आपण याला वापरतो का स्ट्रीट लाईटला? नाही. का? कारण हे वजनदार असतात आणि हेवी असतात. ओके, तर मग आपण काय वापरतो? ट्युब्युलर पोल ऑन द स्ट्रीट आर इरेक्टेड फॉर लाईटिंग स्ट्रीट. म्हणजे हलक्या वजनाचे कोणते पोल वापरतो आपण? स्टील ट्युब्युलर पोल. बरं, हेच का बरं वापरतो? हे का नाही वापरत? एक तर हे हेवी आहेत आणि मग लाईटिंगला कसं असतंय, 11 kVची लाईट असते किंवा मग 440 व्होल्टची सेकंडरी डिस्ट्रीब्युशनची लाईन असते. तर त्यावेळेस मात्र हे पोल आपण वापरतो. का? कारण त्याला कंडक्टरचा स्ट्रेस असतो, टेन्शन असतं. पण इथं काय तसं आहे का? याला नाही, वजन एवढंच आहे, लॅटरल स्ट्रेसेस नसतात. त्याच्यामुळं हे पोल इथं सफिशियंट आहेत आणि याची कॉस्ट कमी येते. ओके, वजन कमी, सगळ्याच गोष्टी कमी आहे. म्हणून इन्स्टेड ऑफ दिस रोल पोल वी यूज ट्युब्युलर पोल. येतं लक्षात? आता बघा, जनरली रोडपासून 1.5 मीटर अंतरावर, मेन रोड आहे का त्याच्या 1.5 मीटर अंतरावर या टाईपचा पोल इरेक्ट केलेला असतो आणि अशा पद्धतीने त्याचं हे काढून रस्त्यावर लाईट पडेल या पद्धतीची अरेंजमेंट केलेली असते. तर यातलं एक कंपोनंट कोणकोणते ते आपण बघू. पहिलं बेस ऑफ पोल. बेस ऑफ पोल, तर इथं आपण काय करतो? कॉन्क्रीटचं फाउंडेशन करतो. तुमच्या कॉलेजला बनवलं आता पाहिलं असेल तुम्ही त्या चौकामध्ये, हॉस्टेलमध्ये वगैरे. तर कॉन्क्रीटचं फाउंडेशन केलेलं आहे फ्रॉम बिलो बेस प्लेट. बेस प्लेटच्या खाली कॉन्क्रीटचं फाउंडेशन केलेलं आहे. त्याला असे 4 खिळे काढलेले असतात. त्या खिळ्यावर बेस प्लेट बसवतात आणि त्याच्यावर पोल बसवतात. तर कॉन्क्रीटचं फाउंडेशन आपण याच्या खाली टाकतो आणि त्या फाउंडेशनला खालून काय करतो? वायरिंग करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अर्थिंग. ऑल पोल शॅल बी परफेक्टली अर्थ. पूर्ण पोलला काय केलेलं असतं? इक्विपमेंट अर्थिंग लावलेली असते, अर्थिंगला कनेक्ट केलेलं असतं. अर्थ वायर शॅल बी कॅरीड थ्रू द GI पाईप फ्रॉम द प्रोटेक्शन. तर इथून अर्थ वायर खाली अर्थला प्रोटेक्ट केलेलं आहे, लावलेलं असतं. ओके, त्याच्यानंतर बेस प्लेट असते. हे बेस पोल आहे, हे बेस प्लेट. तर बेस प्लेट काय आहे? तर माइल्ड स्टील 30 सेंटीमीटर इंटू 30 सेंटीमीटर इंटू 1 सेंटीमीटर, 30 बाय 30चा आणि 1 सेंटीमीटर जाड असलेली एक पोल शीट आपण त्याच्यात बसवतो. कशाची? लोखंडाची. MI माइल्ड स्टीलची पोल प्लेट बसवतो आणि त्या प्लेटवर नट बोल्ट थ्रू ती प्लेट बसवल्याच्या नंतर मग त्याच्यावर पोल आपण बसवतो. पाहिलं असेल तुम्ही. ओके, त्याच्यानंतर टर्मिनल बॉक्स. तर हा टर्मिनल बॉक्स, याच्यामध्ये काय? फ्यूज असते, न्यूट्रल लिंक असते आणि अर्थ कनेक्शन असते. वायर फ्रॉम टर्मिनल बॉक्स रन थ्रू द पाईप फॉर द ट्युब्युलर कनेक्शन. मग इथं पेज न्यूट्रल वर जाईल आणि अर्थ फक्त इथून कनेक्ट असेल. अशा टाईपचं कनेक्शन असेल. तर अर्थ इथं पेज न्यूट्रल जाईल आणि हे तुमचे फ्यूजेस आणि इथून अर्थिंग. तर हे झालं अर्थला, हे गेलं फेजला आणि हे गेलं न्यूट्रलला. ते थोडं चुकलं करे आपलं. हे बेसलाच कनेक्टेड आहे, इथं कनेक्टेड आहे. हे फेजला न्यूट्रलला आहे खाली आणि हे बेसला कनेक्ट होतं. येतं लक्षात? ही बेस प्लेट आहे. बेस प्लेटच्या खाली कॉन्क्रीट असतं, कॉन्क्रीट फाउंडेशन, आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे वायर इनबिल्ड केलेले असतात. ओके, तर कुठं कुठं वापरतात हे? पार्कमध्ये, रोडच्या साईडला,
स्ट्रीट्सला किंवा प्लॅटफॉर्मला अशा ठिकाणी किंवा मसनवाट्यामध्ये, रेल्वे स्टेशनमध्ये अशा ठिकाणी सुद्धा हे वापरतात. त्याच्यानंतर त्याला आपण सप्लाय कोणता देतो? इलेक्ट्रिक सप्लाय कोणता देतो? 3 फेज 4 वायर सप्लाय, 440 व्होल्टचा, 415 व्होल्टचा किंवा सिंगल फेज सप्लाय, डिपेंड ऑन कनेक्शन. तर टॅरिफ कोणता लावतो? कमर्शियल किंवा म्युन्सिपल टॅरिफ लावतो आपण. ओके, रेसिडेन्शियल टॅरिफ लावतो का? नाही. म्युन्सिपल किंवा कमर्शियलचा टॅरिफ लावतो. टॅरिफ म्हणजे काय? बिल. कोणत्या पद्धतीने बिल येणार? घरगुती पद्धतीने नाही येणार, कमर्शियलचं येणार. ओके, सो दिस इज. आता डायग्राममध्ये बघा, हे ट्यूब आहे, त्याच्यानंतर हे असा हॉरिझॉन्टल क्रॉस आर्म आहे, त्याच्यानंतर हे ट्यूब्युलर स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर परत हे ट्यूब अशा पद्धतीचा सेक्शन व्ह्यू तयार होतो, त्याच्यानंतर हे परत मोठं सेक्शन आहे आणि इथं काय असेल तुमचं टर्मिनल बॉक्स असेल त्याला लावलेला, बाहेरून असेल किंवा इनबिल्ड असेल. आणि हे काय कॉन्क्रीट फाउंडेशन आहे टर्मिनल बॉक्सचं. अशा पद्धतीनं कनेक्शन आहे. सो दिस इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ स्ट्रीट लाईट. समजलं कोणाकोणाला? काहीच अडचण नाही. आता सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट्स कशासाठी? या ट्यूबलाईटसाठी, स्ट्रीट लाईटसाठी. तर सगळ्यात पहिले आपण पॉवर रिक्वायरमेंट, सिंगल फेज आहे का 3 फेज आहे ते बघणार. 3 फेज असेल तर काय करायचं? या विंगला फेज न्यूट्रल आर न्यूट्रल द्यायचं, दुसऱ्या विंगला वाय न्यूट्रल द्यायचं, तिसऱ्या विंगला बी न्यूट्रल द्यायचं. म्हणजे काय? 3 फेजेसचं इक्वल डिस्ट्रीब्युशन होईल. तर पॉवर रिक्वायरमेंट किती आहे, किती पोल आहेत आणि किती वॅटेज आहे टोटल ते आपण कॅल्क्युलेट करतो. त्याच्यानंतर व्होल्टेज रेटिंग किती, करंट रेटिंग किती लागणार तेही कन्सिडर करतो. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे तिथं झाडं किती आहेत, सावली किती पडणार आहे, इल्युमिनेशन लेवल कसं आहे ते सुद्धा आपण कन्सिडर करतो. त्याच्यानंतर एनर्जी इफिशियन्सी, लॅम्प कोणत्या प्रकारचा आहे, इनकॅन्डेन्सेट आहे का, CFL आहे की अजून कोणता आहे, एनर्जी इफिशियन्सी पॉईंट ऑफ व्ह्यू हे सुद्धा कन्सिडर करतो सिलेक्शनसाठी. आणि त्याच्यानंतर कंप्लायन्सेस स्टँडर्ड, लोकांच्या काही तक्रारी आहेत का, कशा पद्धतीने का ते व्यवस्थित इल्युमिनेशन जे आहे युनिफॉर्म भेटतं का, ह्या गोष्टी आपण इथं कन्सिडर करत असतो. येतं लक्षात? सिलेक्ट करण्यासाठी 5 फॅक्टर काय? पॉवर कन्झम्पशन, व्होल्टेज अँड करंट, इन्व्हायरमेंटल कंडिशन, एनर्जी इफिशियन्सी अँड कंप्लायन्सेस स्टँडर्ड. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सिलेक्शनसाठी डिसाईड करत असतो स्ट्रीट लाईटची. आता इक्विपमेंट रिक्वायर्ड फॉर स्ट्रीट लाईट पोल काय काय लागतं? तर पहिलं लाईट फिक्सचर लागतो. कोणत्या टाईपचा लाईट आहे? मग टाईप्स ऑफ लाईट, इनकंडेन्सेंट लॅम्प, फ्लोरोसंट लॅम्प, CFL, LEDs, सोडियम वेपर लॅम्प, मर्क्युरी वेपर लॅम्प वगैरे वगैरे. त्याच्यानंतर वॅटेज किती वॅटचा, 10 वॅट, 15 वॅट, 20 वॅट, 50 वॅट, 200 वॅट, 500 वॅट, डिपेंडिंग ऑन एरिया रिक्वायर्ड. त्याच्यानंतर ऑप्टिक्स, कोणत्या टाईपचं डिफ्युजर किंवा कोणत्या टाईपची लाईटिंग किंवा कोणत्या टाईपचं ऑप्टिकल सिस्टीम आहे ते आपण कन्सिडर करतो. त्याच्यानंतर पोलला कोणतं मटेरियल वापरतो, हेवी मटेरियल वापरतो, साधं वापरतो, ट्युब्युलर वापरतो, जियावालं वापरतो किंवा अजून कोणतं वापरतो ते. त्याच्यानंतर हाईट ऑफ पोल, किती उंच घ्यायचं तेही महत्त्वाचं आहे. डिझाईन कशी असावी, जनरली ट्युब्युलर या टाईपची डिझाईन साध्याला असते, परंतु तुम्ही बघितलं असेल मास्ट जर असेल तर त्याचे स्ट्रक्चर वेगळं असतं. त्याच्यानंतर कंट्रोल गिअर, त्याच्यामध्ये ड्राईव्ज, त्याच्यामध्ये फ्युजेस, त्याच्यामध्ये MCB, त्याच्यामध्ये स्विच गिअर्स, फोटोसेल्स आणि टायमर. हे काय रे? बऱ्याच वेळेस काय होतं, हे ऑटोमॅटेड असते, म्हणजे दिवसा लाईट आपोआप बंद झाली पाहिजे आणि रात्र झाली का लाईट आपोआप चालू झाली पाहिजे, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर त्याच्यात कंट्रोल गिअरमध्ये असावं. येतं लक्षात? त्याच्यानंतर केबलिंग वायर, याच्यामध्ये कोणत्या टाईपचं केबल वापरतो, त्याची साईज काय आहे, त्याच्यात कोणतं कंडिट वापरतो हेही महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर फिडर पिलर म्हणजे कंट्रोल पॅनल, कोणत्या टाईपचं फिडर पिलर आहे, त्याच्यात कंपोनंट कोणते, एन्क्लोजर किती आहे, तुम्ही बघितलं असेल ना बॉक्स, त्याच्यामध्ये काय काय असतं आहे, बसबार असतो, त्याच्यानंतर त्याचं कंट्रोल पॅनल समजा ऑन ऑफ करणं वगैरे सगळं तिथून समजा 25-30 स्ट्रीट लाईटचं ऑन ऑफ असेल त्याच्यावर, ओके, त्याला फिडर पॅनल म्हणतो आपण, फिडर पिलर किंवा कंट्रोल पॅनल. त्याच्यानंतर आर्थिंग सिस्टीम, आता आर्थिंग रॉड जमिनीमध्ये किती पुरलेले असावे, त्याची डेप्थ कोणत्या टाईपचे आर्थिंग आहे ते मेन्शन असावं. त्याच्यानंतर आर्थिंग कंडक्टर हे कोणत्या टाईपचे असावे, अर्थ रेजिस्टन्स 1 ओहमपेक्षा जास्त नसावं. त्याच्यानंतर सर्ज प्रोटेक्शन, समजा वीज पडलीच
तर त्याच्यावर पडू नये म्हणून काय प्रोटेक्शन असतं, तर लाईटनिंग अरेस्टर असतो किंवा सर्ज अरेस्टर, सर्ज डायव्हर्टर वगैरे असतं. तर सर्ज अरेस्टर आपण तिथं वापरतो. त्याच्यानंतर वीज पडू नये म्हणून, वीज पडू शकते बरं त्याच्यावर, खाऊ नको बाळा पेन, काय मजा नाही त्याच्यात. त्याच्यानंतर स्मार्ट लाईटिंग कंट्रोल, याच्यामध्ये ऑप्शनल आहे. तर फीचर कम्युनिकेशन, कधी कधी तुम्ही बघा एखाद्या ठिकाणी जर समजा कॅमेरा लावलेला असला आणि तिथं जर पोरगं आलं तर आपण कॅमेऱ्यामधून बोलू शकतो, निघ इथून, पळ इथून. तर त्या टाईपचे ॲडिशनल फीचर आपण स्ट्रीट लाईटला बी लावू शकतो. त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन अँड टेस्टिंग, तर इरेक्शन प्रॉपर झालं का, वजन किती आहे काय हे आपण बघतो. टेस्टिंगमध्ये काय बघतो, इल्युमिनेशन लेवल, त्याची हाईट, त्याचं युनिफॉर्म इल्युमिनेशन, ह्या लेवल आपण टेस्टिंगमध्ये बघत असतो. त्याच्यानंतर कंप्लायन्सेस स्टँडर्ड, त्यांनी त्याच्या कंप्लायन्सेस केल्या का, इरेक्शन प्रॉपर झालं का, त्याच्यानंतर 2 याच्यामधलं डिस्टन्स प्रॉपर आहे का, किंवा ते स्टँडर्ड आहेत का, सगळ्यात लाईट सारख्याच वॅटेजच्या वगैरे आहेत का, तर हे आपण इथं बघत असतो. त्याच्यानंतर कॉस्ट एस्टिमेशन, तर पहिले तर इनिशियल कॉस्ट जागा विकत घेण्यापासून किंवा स्ट्रीट लाईटला इन्स्टॉलेशन कॉस्ट, मटेरियल परचेस करण्यापासून इरेक्ट करण्यापर्यंत, आणि रनिंग कॉस्ट म्हणजे काय रे, एनर्जीचं बिल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो रिक्वायरमेंट ऑफ स्ट्रीट लाईट पोल्स सप्लायमध्ये. ओके, तर सिलेक्शन ऑफ इक्विपमेंट, त्याच्यानंतर त्याचं रिक्वायरमेंट, त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन अँड टेस्टिंग अँड कंप्लायन्सेस अँड स्टँडर्ड कॉस्ट एस्टिमेशन. सो दिस इज ऑल अबाउट स्ट्रीट लाईट. तर स्ट्रीट लाईटचं स्ट्रक्चर आणि स्ट्रीट लाईटच्या रिक्वायरमेंट कळालं, काही अडचण आहे त्याच्यात. आता लिहून घ्या पटकन, अतिशय महत्त्वाचा परीक्षेला विचारत होता.